बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, मोठ्या नवसेने पतिम्या केला, अन बाई तो बोलत नाही मला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चांदन चांदन झाली रात, कुठून आली एक कवीरेची पाहतो देवा. खरं सांगू, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो. उभे वाळवंटी एका जनार्दनी, आंबा उभी कर ठेवोनी कटी ओ, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी ओ, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी ओ, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी ओ. उधोरा 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 वारकऱ्यांना दुसरा गोंधळ घालायची गरजच नाही. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी ओ, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी ओ, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी ओ. उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई माऊली जाओ. असे गाणे म्हणाय बाबा, दुसरे गाणे म्हणू नका. मला किती जरी सांगितलं की महाराज दुसरं म्हणा बाबा, ते कसं म्हणायचं ते आपल्याला जमतच नाही. बळच कसं जात्यावरचे गाणे कसे म्हणायचे, ते ऐकायला जरी गोड वाटले पण मनाला पटले पाहिजेत ना. विठाला विठाला विठाला. एक मनुष्य एका महात्म्याच्या प्रवचनाला गेला. काय गेला? प्रवचनाला गेला. त्या महात्म्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा, गळ्यामधल्या माळा पाहिल्यानंतर त्या मारवाड्यालाही वाटलं आपणही किती दिवस असं राहायचं, आपण गळ्यामध्ये माळ घालू, गोपीचंदन टिळा लावू आणि काहीतरी जीवनामध्ये नित्यनेम करू. तो मारवाडी त्या संन्यासी महात्म्याकडे गेला. बाबा, मी या परिसरातील सगळ्यात मोठा कापडाचा व्यापारी आहे. तुमचं कीर्तन ऐकून, तुमचं प्रवचन ऐकून माझ्यात खूप काही बदल झाला. मला काहीतरी नेम सांगा ना. वारकरी माणूस होता तो, म्हणे वारकरी संन्यासी होता. म्हणे ओ ओ शेठजी, तुम्ही असं करा, दररोज 100 गाथ्याचे अभंग वाचायचा. तो म्हणे खूप बिजी शेड्यूल असतो हो बाबा, एवढं शक्य नाही होत. बरं जाऊ द्या, मग 100 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचायचा. ते म्हणे तेही जमत नाही. बरं जाऊ द्या, मग हनुमान चालीसा तर म्हणत जा. ते म्हणे महाराज मी 3री शिकलेले, माझी पाठ नाही. मग उठल्यानंतर हनुमंतरायाच्या दर्शनाला जायचा. 2 किलोमीटर मंदिर आहे हो, असं सोपं सांगा ना काहीतरी. त्या संन्यासी बाबाने सांगितलं, तुझ्या दारासमोर एक कुंभार असतो. कोण असतो? कुंभार. आणि तो कुंभार वारकरी आहे. त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, त्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे. तुला उद्यापासून त्या कुंभाराचा गंध पाहिल्याशिवाय तू पाणी सुद्धा प्यायचं. तो शेठजी म्हणला हे सोपं आहे. उठल्यानंतर ब्रश करत करत जायचं, त्याचं थोबड पाहायचं आणि कामाला लागायचं. याचा दररोजचा नेम. एक दिवस सकाळी सकाळी कुंभार उठला आणि 5 वाजताच कुठं आणायला गेला? माती आणायला गाडव घेऊन गेला. हे सकाळी ब्रश करत 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 काकीकडे गेलं. काकी, अहो कुंभार काका दिसत नाहीये. काकीनं सांगितलं, अहो माती आणण्यासाठी 5 वाजताच गेलेले. याने विचार केला अजून आपल्याला चहा प्यायचा आहे, नाश्ता करायचा आहे आणि मग दुकानावर जायचं. आणि महाराजांनी तर सांगितलेलं गंध पाहिल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं. हे तसंच ब्रश करत 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 कुंभाराच्या शोधार्थ गेलो. कुंभार एका शेतामध्ये माती खंदत होतो. यानं लांबूनच कुंभाराला पाहिलं आणि गंध पाहिल्यानंतर कुंभाराला पाहिलं. म्हणलं काका, पाहिला चाललो आता मी. यानं कुंभाराचा गंध पाहणं
आणि खंता खंता कुंभाराला सोन्याचा हंडा लागणं संगत झालेला होता. हा म्हणला, ओ काका पाहिलं मी. काका म्हणतात, ओ शेठजी अहो थांबा ना. हे म्हणे, नाही नाही पाहिला मला आंघोळ करायची, चहा प्यायचा, अजून दुकानावर जायचं. ते म्हणे, अहो थांबा ना. हे म्हणे, अहो पाहिला. शेवटी कुंभार म्हणला, ओ काका अहो यातला अर्ध घ्या पण थांबा ना. काय म्हणला कुंभार? काय म्हणला? अहो यातला अर्ध घ्या पण थांबा ना. असं म्हणल्यानंतर शेठजीला चिव आलं. नेमकं झालं काय? जाऊन पाहिलं तर सोन्याचा हंडा. त्या शेठजीच्या डोळ्याला धारा लागल्या. शेठजी सांगू लागले, अरे महात्म्यानं नुसता गंध पाहायचा सांगितला तर इच्छा नसताना मला अर्ध धन मिळालं. जर मी माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली आणि मी जर माझ्या कपाळाला गंध लावला तर निश्चित माझ्या जन्माचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. प्रयत्न माणसानं उद्धारासाठी केले पाहिजेत गड्यानं. पैशासाठी प्रयत्न करू. तुम्ही जेवढं लक्ष्मीच्या मागं पळसाल तशी लक्ष्मी पुढं पळते ना, आपण मागं पळतो. तुम्हाला तुमच्यावर जर विश्वास असेल तर लक्ष्मीच्या मागं पळायचंच नाही, लक्ष्मी आपल्या मागं पळली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक माणूस काय करतो? देवीची आराधना करतो. जगदंबा माता, जगदंबा माता, जगदंबा माता, माझ्यावर देवीची कृपा होते. अरे बापा, तुम्ही भक्ती करत असताना पांडुरंगाची करा, त्याच्या बायकोची करू. तुमचं उलट आहे ना. तुम्ही पांडुरंगाला देता सोडून रुक्मिणीच्या मागं लागता आणि ती बिचारी तिच्या नवऱ्याला सोडून कुठं जात. मग वारकरी लोक पांडुरंगाला कधीच सोडत नाही. वारकरी लोक पांडुरंगाला कुठं सोडत नाही. मग आता पांडुरंग गेल्यानंतर रुक्मिणी का घरी बसल का? इच्छा जरी नसली तरी रिद्धी सिद्धी सर्व साधू संतांच्या घरी काय करते? पाणी भरते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायने दुसऱ्या देवाला देवी मानलंच नाही. कुळीची ही कुळदेवी केली ठाई. किती प्रमाण म्हणायचे? अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, बोध परडी घेऊनी हाती. पुढं काय? बोध ज्ञाना चापा जळती, उधो उधो भक्त नाचती, उधो उधो भक्त नाचती. गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. देवी सुद्धा पांडुरंग परमात्माच, गणपती सुद्धा पांडुरंग परमात्माच आणि भगवान शंकर सुद्धा पांडुरंग परमात्मा. अनादी अंबिका भगवती, बोध परडी घेऊनी हाती. सर्वांना पाठ आहे. मी खरं सांगू, एवढं संत साहित्यामध्ये भगवंताचं वर्णन केलेलं आहे, पण आपल्याला बाबा 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 लगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. कोणाच्या घरी गेला? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, बगिया में जाऊंगी मैं कलिया चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं गले
पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का आवन होगा. शबरी मातेला कुटिया सोडून जायची गरज पडली नाही. सुखे तो घरा नारायण द्वारकेचा राणा पणवावरे, पणवावरे, द्वारकेचा राणा पणवावरे, द्वारकेचा पणवावरे, द्वारकेचा पणवावरे, नानदेव वने गातते पुन्हा, नानदेव वने गातते पुन्हा, नानदेव वने गातते पुन्हा, नानदेव वने गातते पुन्हा. द्वारकेचा पांडवारी, द्वारकेचा मुझे माना हरे मुझे माना, 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 हरे मुझे ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कोणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. कुठं जाण्याची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. मग आम्ही काय करायचं? ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. लक्ष देऊन ऐका. आवडे अनंत आळवावा, ह्या तीन गोष्टी एका चरणात दिला. आवडीनं सुद्धा आणि अनंत आळवावा. आपण परमार्थ करत नाही असं नाही, परमार्थ खूप जोरात चालू आहे महाराज. प्रत्येक ठिकाणी परमार्थ. बघा ना, मोठा देवीला तेवढेच लोक आहे, कोल्हापूरला तेवढेच आहे, ज्योतिबाला तेवढेच आहे, खाली गोव्याला कमी कुठंच नाही आहे. तुम्हाला असं वाटतं का गोव्याला कमी आहे? हां, वेटिंगवर आहे. बरोबर आहे का? परमार्थ कमी कुठं झालाय? काय सप्ते झाले महाराज. मागच्या वर्षी तुमच्या पुणेवाडीचा सप्ताह का छोटा झाला का? बाबा बाबा, एवढं गाव आहे. 100-200 बी घरं नसतील, त्यातले 400 घरं असतील किंवा 500 घरं. पण किती मोठा सप्ताह केला. सप्त्याला कमी नाहीये, गर्दीला कमी नाहीये, पण नुसती गर्दी वाढली, दिवसेंदिवस गर्दी कमी होत चालली. कबीर महाराजांचं वाक्य पहा किती गोड आहे. सूर अनेक फिरे कन मागत पैपद सूर सुस्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारिस चाह कहा, सिय राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रति खंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. सूर अनेक फिरे कन मागत पैपद सूर स्वाद कहा. गाणारे आजही आहे, गाणारे कालही होते आणि गाणारे उद्याही होतील. पण गायक म्हणून फक्त सुरदाजीचंच नाव घेतलं जातं. आपलं नाव का नाही घेतलं जात? कारण आपलं गाणं लोक खुश व्हावं म्हणून, आपलं गाणं लोक खुश व्हावं म्हणून. सुरदासजीचं गाणं फक्त आणि फक्त माझा भगवंत खुश व्हावा म्हणून. तानसेनजीने मीराबाईला प्रश्न केला, मीराबाई अहो मी मेघ मला राग गायला तर पाऊस पडतो एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. पटदीप जर राग गायला मी तर दिवे लावतात एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. पण मी एवढं सुंदर गाऊन अजून सुद्धा देव माझ्या गाण्यावर कधीच नाचला नाही. त्यावेळेस मीराबाईच्या मुखातले वाक्य किती सुंदर आहे. तानसेनजी तुमच्यासारखा गायक या जगात परत होईल काही सांगता येत नाही, पण तुम्ही जे गाता ते फक्त आणि फक्त राजा खुश व्हावा यासाठी, आणि मी जे गाते ते फक्त आणि फक्त माझा भगवंत खुश व्हावासाठी, देवासाठी गायलं पाहिजेत ना महाराज. मीराबाईचं काही नव्हतं. हो मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. वेड्या झाले होते महाराज. हरि गुण गावत नाचूगी मैं, हरि गुण गावत नाचूगी. नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळी जगाचा मालक नाचत होता. प्रमाण पाठे नामदेव कीर्तन करी पुढे देव. आम्ही कीर्तन करतो तर काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात.
माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी काला होता, एक मायमावली माझ्या कीर्तनाला बसली होती. 60-70-75 वर्षाची म्हातारी होती. कीर्तन संपलं, माझ्या गालावरून हात फिरवला, म्हणे माय पुरुषू किती गोड कीर्तन करतोस माय. मला एवढा आनंद झाला बाबा 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 बाबा, माझी छाती डायरेक्ट 58 फूट झाली. लोकांची 56ची माझी 2 फूट शिल्लक गेली. मी म्हणलं का गाई, तुला काय आवडलं का माझ्या कीर्तनातलं? म्हातारे म्हणे भाऊ मी काय शाळेत गेलेली आहे का काय रे, येडीबाई आहे मी, मला काहीच कळत नाही, पण हे एवढं निश्चित आहे तू खूप गोड कीर्तन करतो. मी परत आईला म्हणलं आई खरं सांग ना का माझ्या कीर्तनातलं काय आवडलं? अरे म्हणे बाळा मला काय कळतं रे, मला का संस्कृत कळतं का प्रमाण कळतं, वेडीबाई मी, पण महाराष्ट्रात तुझ्यासारखा कीर्तनकार नाही. मग तो म्हातारीचं मी अजून पाय धरले, म्हणलं खरं सांग ना माझं काय आवडलं? म्हातारी मला हळूच म्हणे भाऊ घरी 4-4 झोपीच्या गोळ्या घेऊन झोपेत नाही माय सोन्या, तू नुसती रूप पाहता लोचनी म्हणली तरी मी घोरायला लागले. ही आपली ताकद आहे. ही कोणाची ताकद आहे? ही आपली. सूर अनेक फिरे कन मांगत पै पद सूरस स्वाद कहा, पुनि ताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारिशी चहा कहा. त्याही वेळेस महिला कीर्तनकार होत्या. आजही माझ्या माता भगिनी माझ्या बहिणी खूप सुंदर कीर्तन करतात, गायन करतात, वाजवूनच सांगतात. पण कीर्तन जरी महिला करत असेल, कथा जरी महिला करत असेल, शिवमहापुराण कथा करत असेल, काय कथा करायच्या त्या कथा करत असेल, पण अजून सुद्धा लोक नाव मीराबाईचंच घेतात महाराज. अजून सुद्धा लोक नाव जनाबाईंचंच घेतात. तुमचा यूज करतात लोक, तुमच्यावर प्रेम करत नाही. काही लोक वजनात लोक सांगतात मी एवढं मानधन घेतो. तू मानधन नाही घेत, तू लोकांचा नौकर आहे. तेवढं मानधन घेऊन लोक तुला काम सांगतात. काय सांगतात? काम सांगतात. काही लोक सांगतात मी IT पार्कला आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, IT ला आहे मी, मला वार्षिक माझं पॅकेज किती आहे? 2 कोटी. 2 कोटी रुपये देऊन कंपनीवाल्याने तुला इकत घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे? तू स्वतंत्र अजिबात नाहीये. पुनि ताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारिशी चाह कहा, सी राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में पर काढन को प्रल्हाद कहा. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ काय करा, आनंदानं करा, आवडीनं करा आणि मस्तीत करा. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान. परमार्थात लाज नाचत असताना कोणत्याही प्रकारची लाज धरायची, आवडे अनंत आळवावा. काय करायचं? भगवंताला आळवा. कधीतरी त्याला म्हणा, दिन तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजूनी का नाही. कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये, कन्या पंढरपूरून परत येत असताना भगवंताला आळत होते. जीवना वेगळी मासुळी
तैसा तुका तळमळी म्हणून आवडे अनंत आळवावा. ठीक आहे महाराज, मग आम्ही मंत्र तरी कोणता जपायचा? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. बाकीचे मंत्र जपायचे नाही. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, तुकोबरायनं जो मंत्र जपला, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी, बस. दुसरा मंत्र आपल्या संप्रदायामध्ये उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी. महाराज सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करा, काहीच करायची गरज नाही. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम कशाला एवढी धावपळ करतो? मी सांगत असतो अहो एवढं मोठं मंदिर आहे, एवढं मोठं कार्य आहे, गायी सांभाळायच्या, हे करायचं ते करायचं. ते मला सांगतात वेड्या, तुझा पांडुरंगावर विश्वास नाही. तुला असं वाटतं तू पळाला म्हणजे हे चालतं? अजिबात नाही. तू बसून राहा आणि फक्त रामकृष्ण हरी या मंत्राचा जप कर. अरे झाडाला सुद्धा भाकरी लागतील एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. महाराज आपला विश्वास देवावर कमी आहे ना, आपला विश्वास देवावर कमी आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबरायची भाषा पहा किती गोडे. यावी ना अनेक रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. या मंत्राशिवाय यावी ना अनेक असं तापय साधन आणि वाहा तसे यान विठोबाची. तुकोबराय सांगतात मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. माणूस शपथ केव्हा सांगतो? ज्यावेळेस खरं खोटं करण्याचा विषय आला. तुमच्या माझ्या शपथाचं काहीच घेऊ नका. तुम्ही मारुतीची शपथ घेऊन सुद्धा सरपंच पद सोडत. तुम्ही हलकट लोक आहे आपण, आपला काय विषय? आपला कीर्तनात विषयच घेऊ नका. आपण पार ज्वारी हातात घेतो, गहू हातात घेतो, गावात झोपतो तरी आपण शपथ. ज्ञानोबराय देव तुम्हाला किती आवडतो? ज्ञानोबरायने सांगितलं तुझी आन वाहीन का देवराया देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया. ए देवा तुझी आन वाही लगा विठोबा बहु आवडसी जीवा पासोनिया. साधू संत ज्यावेळेस शपथ घेतात ती शपथ त्यांच्यासाठी नाही, ती तुमच्या आणि माझ्यासाठी. तुकोबराय सांगतात यावी ना अनेक असं तापै साधन वाहत असे आन विठोबाची. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, बाकीचे साधनाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. इथं येऊन फक्त एवढंच करा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा विठोबा रखुमाई. जय जय वा वा वा. केले सर्वांनी? जगदंबा मातेचा उत्सव आहे. 2 मिनिटं माझ्या भगवंत मुक्ताईचं भजन करूया आपण. केले हातवर? मुक्ताबाई मुक्ताबाई. थांबा थांबा थांबा, हात खाली घ्या. टाळ्या नका वाजू, कारण तुम्ही एवढ्या तालात टाळ्या वाजवताय की माझा ताल जाण्याची दाट शक्यता आहे. पुरुष मंडळी तुम्ही थांबा, आता त्यांचा उत्सव चालू आहे. आपला झाला गणपती बाप्पाचा, आता त्यांचा आहे. मुक्ताबाई मुक्ताबाई. टाळी नका वाजू, फक्त सगळ्यांनी म्हणा ना. आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. तुम्ही म्हणा का लाज राखा. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई.
आवाज तुमच्यापेक्षा मोठा आहे, पण साऊंड सगळे चायनाचे. मुक्त काय आवाज येतो काय? सगळे गुटखे खाऊ खाऊ, कर्रे खाऊ खाऊ, बिडे ओढू ओढू, सिगरेट ओढू ओढू, सगळे सगळे साऊंड खराब आहे. करा तो हात वर एकदा सर्वांनी, फक्त 30 सेकंद केले. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. 3-3 हजार भेटून सुद्धा एवढा आवाज कमी कसा हो तुमचा? भेटले का? हा 4.5. अरे काही 2-4 पत्र मुख्यमंत्र्याला द्या, आपलं बी काही पहा. बरं तुमचं जाऊ द्या, एखादा लाडका महाराज, लाडका गायक, लाडका वादक काही तर पाहिजेत का नाही महाराज? अवघड झालेलं आहे आपलं. काही दिवस येतील म्हणून काही वाटत नाही. चला तुम्ही तरी माहेराला जाऊन घरानं करू शकता, आपण कोणाकडे जायचं? आपलं म्हणजे शिंगलासारखं व्हायले. दुष्काळ पडला तरी करतच राह, कोरोना आला तरी करतच राह. मगाशी आपल्या भागाचे लाडके खासदार आमचे लंके साहेब येऊन गेले. एवढ्या वातावरणामध्ये सुद्धा ती व्यक्ती निवडून आली. याला कारण तुम्ही लोक आहे असं नाही, तुम्ही लय प्रचार केला असं नाही. करोनाच्या काळात गोरगरिबाची सेवा केली, तोच आशीर्वाद कामी आला महाराज. अख्ख्या भारतात सोड्या जगात सुद्धा आपल्या करोना सेंटरचं नाव गेलं. मी कीर्तन केलेलं आहे बरं, त्यावेळेस मी कीर्तन केलं, खूप सुंदर आहे. चला, गोरगरिबाच्या जनतेचा आशीर्वाद असेल तरच मनुष्य होऊ शकतो, नाही तर तसं लय लोकांकडे पैसा आहे महाराज. तुम्ही जर म्हणलं ना कंटेनर भर पैसे द्या मला खासदार करा, तरी करू देऊ शकतात लोक, पण तसं होणं शक्य नाहीये. आता पैसा असला तरी मनुष्य निवडून येत नाही, आणि पक्ष असला तरी मनुष्य निवडून येत नाही. आता फक्त तुम्ही स्वतः काय लायकीचे आहात त्यावेळेसच लोक, नाही तर कोणाची सभा ठेवा लोक तेच. तुम्ही तर बीजेपीची ठेवा लोक तेच, फक्त दुपट्टे वेगळे. राष्ट्रवादीची ठेवा, लोक आणायची कुठून? आता एकाच गावात जर 4 सभा झाल्या तर लोक येतील कुठून? फक्त तर वेगळे वेगळे, कोणी 500 रुपये रोजानं, कोणी 300 रुपये रोजानं, रोज वेगळा आहे, नाही तर लोक तेच आहे. या विना अनेक असं तापय साधन वाहत असे आना विठोबाची. तुकोबर आहे सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्व होनी, शहाणा तो धनी घेतोय तो. जो शहाणा आहे निश्चित तो या मार्गाचं अनुकरण करेल. म्हणून सर्वांना माझी विनंती, मायबाप एवढं सुंदर नवरात्र उत्सव चालू आहे, नजर लागावं एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलं. आनंद याचा आहे की तुम्ही सुरुवात परमार्थापासून केली, बरोबर आहे का नाही? नंतर नरकात जाणार आहे ते त्रिकालाबाधी सत्य आहे, पण सुरुवात देवापासून केली, उपकार मानतो मी तुमचे. कारण मला स्पष्ट बोलायची सवय, मला काही घेणं देणं, मी धर्माचा प्रचारक आहे ना. मी गद्याला गद्याच मानणार आणि घोड्याला घोडाच मानणार आहे. तुम्ही म्हणसाल तुम्ही आम्हाला हत्ती म्हणा, मी मेलो तरी म्हणणार नाही, तो माझा स्वभाव आहे. तुम्ही ग्रामस्थ मंडळी एवढं सुंदर आपलं गाव आहे, एवढं सुंदर नियोजन करता. ह्या वर्षी पहिल्या दिवशी कीर्तन ठेवलं. मी माझ्या अंबिका माताला विनंती करील, पुढच्या वर्षी 9 दिवस धार्मिक कार्यक्रम करण्याची बुद्धी माझ्या जगदंबा मातेनं तुम्हाला दिली. 47 वर्षानं का होईना तुम्हाला चांगलं करण्याची बुद्धी सुचली ना, म्हणजे तुम्ही वाईट करता असं माझं मत नाही. बाकीच्या कार्यक्रमाला मी नाव ठेवतो अजिबात असं माझं मत नाही, पण ते कार्यक्रम ठेवण्याचं हे व्यासपीठ नाही. आज एवढ्या बहुसंख्य माता माऊल्या इथं उपस्थित आहे. खरं सांगा, माझी सर्व वयस्कर मंडळीला विनंती आहे, आज माझ्या माता माऊल्या एवढ्या आनंदानं बसल्या, टेन्शन फ्री बसल्या. त्यांना माहिती हे काय आहे, कीर्तन चालू आहे. काय आहे, कीर्तन चालू आहे. इथं त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती नाही. इथं जर तुम्ही एखादा ऑर्केस्ट्रा ठेवला तर एवढ्या शांततेनं माझ्या माता माऊल्या बसतील? बसूच शकणार नाही. महाराज असा कार्यक्रम दाखवा की ऑर्केस्ट्रामध्ये
आणि तमाशाच्या कार्यक्रमामध्ये धिंगाणा झाला नाही असं एक कार्यक्रम दाखवा. कारण तमाशा म्हणल्यावर पिणारे आलेच ना महाराज, आणि पिणारे आल्यानंतर माझ्या माता मावल्या त्या कार्यक्रमाला येत. अजून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, गणपती उत्सव, नवरात्राच्या यात्रेला माझ्या महिला मंडळीची संख्या कमी. याचं कारण तुम्ही फक्त सप्त्यात आदल्या दिवशी सांगा, जागराच्या दिवशी, माया हो उद्या सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरीची ग्रंथ मिरवणूक निघणार आहे. 5:30 वाजता माझ्या मावल्या कलश वगैरे घेऊन घर अंगण सारून रांगोळी काढून हजर असता. का? संप्रदायाच्या मिरवणुकीचा दर्जा पाहिजे तेवढा अजून खसरला नाही. आपण जगदंबा मातेची मूर्ती प्राण प्रतिष्ठा करतो, एवढं सुंदर करतो, नको ते गाणे माझ्या जगदंबा मातेसमोर लावतो. काही काही तर लोक एवढे बिलिंदर आहे महाराज, वरती देवी बसले असतील खाली रमी खेळत बसतात. नका रे असं करू. हे बघा, कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत ना महाराज. आणि असं काही नाही थांबत नाही. आज सुद्धा 75% पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला DJ लावणं सोडले. याचं कारण फक्त वारकरी संप्रदायातले तरुण कीर्तनकार महाराज. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला असं वाटतं का लोक ऐकत नाही? अहो ऐकतात, फक्त सारखं 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 तुम्ही त्यांना काय करत राहा, मार्गदर्शन करत राहा. आणि आता बहुतांशी सगळ्या गावाची सत्ता तरुणांच्याच हातात आहे महाराज. तरुणांच्या हातात. तरुण पोरांचं जीवन कसं असतं, ते ओल्या काठीसारखं असतं, ते कधी वाकू शकतं. बरोबर आहे का नाही? हे म्हातारे मरतील पण वाकत. बरोबर आहे का नाही? म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, आपण होईल तोपर्यंत चांगले कार्यक्रम ठेवा. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या, अरे आज लव जिहाद सारखा मोठा एक विषय आपल्या महाराष्ट्रात घडतोय, त्याच्याविषयी मार्गदर्शन करणारे लोक बोलवा. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, कधी कधी आपण मोबाईलवर हाही विषय पाहिले पाहिजेत. आज लव जिहादच्या पायी अनेक हिंदू मुली पळून जात आहेत. एका श्रद्धाचं प्रकरण उघडकीस आलं, अशा हजारो श्रद्धा आहेत, त्या कुठं नेल्या आणि काय झालं त्यांचा पत्ता सुद्धा नाहीये. मी मुलींना नावं ठेवतो असं नाहीये. पोरींना साधा फोन नका देऊ, आयफोन घेऊन द्या. पण पोरींना माझी विनंती आहे, फेसबुक वापरत असताना, इंस्टाग्राम वापरत असताना, व्हॉट्सअप वापरत असताना थोडी सावधगिरी वापरली पाहिजे. अनेक मुस्लिम धर्माचे लोक हिंदू मुलांचं अकाउंट काढून आपल्या गोर गरीब मुलींना त्याच्यामध्ये फासतात आणि नको त्या गोष्टी पुढं होतात. हे तुम्ही दररोज टीव्या पाहतायत. म्हणून सर्वांना माझी विनंती, माया हो, तुम्ही जगदंबा आहात, तुम्ही सरस्वती आहात, पण कधी कधी आपल्या मुलीचं चुकल्यानंतर कालिंका सुद्धा तुम्ही झालंच पाहिजेत, तेव्हाच ह्या गोष्टी घडतील, नाही तर तसं घडणार नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना अख्ख्या विश्वावर राज्य केलं, पण छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा घडवत असताना त्या राजाच्या पाठीमागं सर्व योगदान माझ्या जिजाऊ आईसाहेबाचं. ती सुद्धा एक देवीच होती महाराज. काय होती? देवीच होती. म्हणून ह्या गोष्टीची काळाची गरज आहे. म्हणून तुम्हा सर्व गावकरी मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन केलं महाराज तुम्ही. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. आता नवरात्रात प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम आहे, पण होईल तोपर्यंत 9 दिवस उपवास करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा. सकाळी उठले ना 1 तास कोणाला न बोलता जगदंबा मातेच्या समोर जा. रामकृष्णारी 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 राम. तुम्हाला जो मंत्र आवडल, तुम्हाला नाही रामकृष्णारी म्हणायचं, ओम नमः शिवाय म्हणा. कोणता जरी म्हणला तरी जाणं तुम्हाला तिथंच आहे. बरोबर आहे का नाही? पारनेरला येण्यासाठी भरपूर रस्ते, आपल्या निगोजला येण्यासाठी आहे का नाही? इकडून आळे फाट्यावून येता येतं, इकडून शिरूर येता येतं, इकडून मधून येता येतं. तुम्हाला कोणत्या रस्त्यानं जायचं ते जा, फक्त निगोजलाच जा, दुसरीकडे जाऊ नका. एका ठिकाणी जाण्यासाठी मार्ग जरी वेगळे असेल, पण प्रत्येकाचं साध्य एकच आहे, तो भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी तुमचा आणि माझा जन्म आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईचं बैसोनी करायक चित्त, आवडे अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, यावी नानिक असता पै साधन वहा तसे आन विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय तसे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. जाता जाता पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. आज तुम्हाला आणि मला एकत्रित येण्याची खूप गरज आहे. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचं म्हणूच नका. फक्त एवढं एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे. अशी भूमिका जर तुम्ही ठेवली तर निश्चित उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले. प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल उठवर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे ठास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा देशाची सेवा करा धर्माची सेवा करा माझी अंबिका माता निश्चित तुमच्या जीवनातले काम क्रोध लोभ हे सगळे जळून दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांची काय करू होळी करो आणि तुमचं जीवन मंगलमय हो अशी आपण जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करू आणि पुनश्च एकदा या सर्व मंडळीने तरुण मित्र मंडळी तसा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा